नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक समयिक रेषीय समीकरणे यातील पहिले उदाहरण घेणार आहोत। तर इथं आपण 15x + 17y = 21, 17x + 15y = 11। तर इथं जे सहगुण आहेत 15x आणि 17x तसेच 17y आणि 15y अशा प्रकारे दिलेला आहे। जर असं उदाहरण असेल तर ह्याचा आपण ही समीकरण 15x 17y = 21 हे समीकरण 1 आहे आणि 17x + 15y = 11 हे समीकरण दुसरं आहे। हे दोन आपल्याकडे समीकरणं आहेत। जर अशा प्रकारे समीकरण दिले असेल तर समीकरण 1 आणि समीकरण 2 ह्यांची आपण बेरीज करूया। 15x + 17y = 21, 17x + 15y = 11 ह्याची आपण बेरीज केल्यानंतर 1 आणि 1 2 हे 3, त्याच्यानंतर 17y आणि 15y ह्याची बेरीज कशी इथे येणार? ह्याची बेरीज हे इथं होणार 12, 7 आणि 5 12, एक हातचा जाणार आहे इथे। त्याच्यानंतर 1 2 आणि 3 32y प्लस x जसा आहे तसाच आपण खाली लिहू। त्याच्यानंतर 7 आणि 5 किती होणार? 12, तर खाली 2 आणि 1 हातचा आहे 1 2 आणि 3। तर आपल्याला इथं समीकरण भेटलेलं आहे 32x + 32y = 32। जर ह्या समीकरणाला आपण 32 ने भागलं तर आपल्याला 32x 32 गुणिले x + y = 32। तर हे 32 आणि हे 32 कॅन्सल होणार, तर x + y = 1 एवढं आपल्याकडे आन्सर भेटेल। हे समीकरण आहे 3। हे कसं आलं? ह्या समीकरणाला आपण 32 ने भागलं। 32x + 32y = 32। मग 32 ने 32 ला भागलं तर हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, हे कॅन्सल होणार, 32 32 जेवढं आहे ते कॅन्सल होणार। फक्त इथं एक वाचणार, इथं एक वाचणार, इथं एक वाचणार, त्यामुळे आपण हे समीकरण इथं लिहिलं। आपण ह्या पद्धतीने पण करू शकतो किंवा इथं जो आहे हे कॉमन घेऊ शकतो। अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्याच्यानंतर आपल्याला x आणि y ची किंमत भेटली। त्याच प्रकारे आपण इथं समीकरण पहिलं आणि दुसरं आहे त्याची वजाबाकी करूया। समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करू।
ठीक आहे. चला तर समीकरण पहिलं 15x + 17y = 21. 17x + 15y = 11. जर इथं आपण वजाबाकी केली तर ह्याचं चिन्ह 17x प्लसचं इथं मायनस होणार, बरोबर. इथं मायनस होणार. त्याच्यानंतर इथं हे चिन्ह आहे ते मायनस होईल. मग आपल्याला आन्सर किती 11तून 21 गेले, नाही 21मधून 11 गेले तर किती भेटणार? 0. 1मधून 1 गेला 0 आणि 2मधून 1 गेला 1. त्याच्यानंतर 15 आणि 17 ह्यांच्यातून 17तून 15 गेल्यावर किती उरणार? 2y. त्याच्यानंतर इथं 17चं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं प्लस आहे. जी मोठी संख्या आहे त्याचे चिन्ह प्लस आहे, त्यामुळे आपण इथं प्लस लिहिणार. जर इथं 17च्या समोर मायनस आहे आणि ती मोठी संख्या आहे, त्यामुळे आपण ह्याची जो चिन्ह आहे तो मायनस देणार आहे. इथं पण आपल्याला 17तून 15 गेल्यावर 2 असणार, 2x. इथं ह्या समीकरणाला जर आपण 2ने भागलं, 2ने भागणे या समीकरणाला, तर आपल्याला -2x + 2y = 10 किंवा 10. तर ह्याला आपण 2ने भागलं तर किती उरणार? इथं हे 2 कॅन्सल होतील, हे 2 कॅन्सल झालं, हे 2 आणि इथं 5. 2 5 10, त्यामुळे इथं 2. तर हे समीकरण आहे ते -x + y = 5. हे समीकरण आहे चौथं. तर आपल्याला तिसरं समीकरण x + y = 1 आणि चौथं समीकरण भेटलेलं आहे -x + y = 5. तर समीकरण समीकरण तिसरं आणि चौथं यांची आपण बेरीज करूया. चला तर समीकरणे तिसरं व चौथं यांची बेरीज करूया. ठीक आहे. तर समीकरण तिसरं आहे x + y = 1 आणि यांची बेरीज केल्यानंतर समीकरण चौथा आहे -x + y = 5. तर जी x ची इथं चिन्ह आहे ते मायनस आहे आणि इथं प्लस आहे, मग मायनस प्लस काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजे एकातून 1 गेलं इथं, तर ह्यांचे आन्सर 0 येते, बरोबर. ह्याच प्रकारे इथं ह्यांचे आन्सर आहे ते 0. त्याच्यानंतर प्लस आणि 1y आणि 1y ह्याची बेरीज 2y आणि हे इथं 1 आणि 6, 1 आणि 5 यांची आन्सर 6. तर आपल्याकडे
2y इज इक्वल टू 6. हे 2 त्या बाजूला गेल्यावर 6/2. आन्सर येणार आहे 3. y ची किंमत 3. y ची किंमत आपल्याला इथं y इज इक्वल टू 3 भेटलेलं आहे. ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकूया. तर आपल्याकडे समीकरण 3 आहे y प्लस x प्लस y इज इक्वल टू 1. चला तर इथे टाकल्यानंतर ही किंमत y च्या जागी आपण 3 टाकलेली आहे. जर हे 3 आपण ह्या बाजूला घेतलंय तर 3 ह्या बाजूला गेल्यावर ते मायनस होणार, कारण की इथं प्लस आहे. तर -3 मधून 1 गेलं तर -2 वाचणार आहे, कारण इथं आपण जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह देणार. त्याच्यानंतर आपल्याकडे x आणि y ची किंमत इथं भेटलेली आहे. ती आपण ह्या प्रकारे लिहूया. x, y इज इक्वल टू -2, 3. ही आपल्याला उकड भेटलेली आहे.